Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th Standard Mathematics Part 2. यामधील आपण सेकंड चॅप्टर पाहत आहोत पॅरलल लाईन्स. यामधीलच प्रॅक्टिस सेट 2.2 आपण बघत आहोत. बिफोर स्टार्टिंग सोल्युशन्स ऑफ प्रॅक्टिस सेट 2.2 वी लर्न अबाउट इंटिरियर अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट अँड करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. फर्स्ट आहे इंटिरियर अँगल टेस्ट. आता ह्याची फर्स्ट मी तुम्हाला डेफिनेशन सांगते. If the interior angles formed by a transversal of two distinct lines are supplementary, then the two lines are parallel. म्हणजे जर इंटिरियर अँगलची ॲडिशन 180 डिग्री असेल तर त्या दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल असतात. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण शिकलो होतो, जर टू पॅरलल लाईन्सला ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केले तर त्यांची इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे दोन्ही अँगलची ॲडिशन 180 असते. इंटिरियर अँगल टेस्टमध्ये ऑपोजिट आलेले आहे. जर अँगलची ॲडिशन 180 असेल तर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट झालेली दोन्ही लाईन्स पॅरल लाईन्स असतात. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज ही एक लाईन आहे, एल नाव देऊ आपण त्याला, आणि ही एक लाईन आहे, याला एम नाव देऊ, आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे, ह्याला एन नाव देऊ. आता सपोज हा एक अँगल आणि हा एक अँगल, म्हणजे हे दोन्ही इंटिरियर अँगल झाले ए आणि बी. जर का इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील, म्हणजे जर का अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री असेल तर या दोन ज्या लाईन आहेत, लाईन एल आणि लाईन एम, या दोन्ही एकमेकांना पॅरलल असतात. ओके, म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये जे आपण शिकलो त्याच्या इथं ऑपोजिट आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण काय शिकलो होतो, जर का लाईन एल आणि लाईन एम हे दोन्ही एकमेकांना पॅरलल असतील तर इंटिरियर अँगलची ॲडिशन ही 180 असते. ओके, आता इथं आपण ते ऑपोजिट शिकणार आहोत. हे जर का अजून एक एक्झाम्पल घेतलं, अँगल सी आणि अँगल डी, तर इथे सुद्धा असंच होईल. अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री जर का असेल तर लाईन एल आणि लाईन एम या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असते. त्यानंतर सेकंड पाहूया, अल्टरनेट अँगल टेस्ट. आता यामध्ये फर्स्ट मी तुम्हाला डेफिनेशन सांगते. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट, देन द टू लाईन्स आर पॅरलल. आपण डायग्राम घेऊया. टू लाईन्स काढल्या आणि हा ट्रान्सव्हर्सल काढला. नाव देऊ आपण एन, एल आणि एम. आता अल्टरनेट अँगल म्हणजे इथं कोणते होतील, तर हा एक अँगल आणि हा एक अँगल. ओके, इथं बघा झेड होतोय. झेडचे जे टोकं असतात त्याच्या आतमधले जे अँगल असतात त्याला म्हणतात अल्टरनेट अँगल. ह्याला ए नाव देऊ आणि ह्याला बी नाव देऊ. त्याच्यामुळे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी होईल. जेव्हा अशी पोझिशन असेल तेव्हा लाईन एल आणि लाईन एम हे दोन्ही पॅरलल असतात. एल पॅरलल टू एम. अजून एक दुसरं एक्झाम्पल झालं तर इथे बघा सी घेता येईल आपल्याला आणि इथे डी घेता येईल. अँगल सी ची मेजरमेंट इज इक्वल टू अँगल डी ची जर का मेजरमेंट असेल तर त्याला म्हणतात लाईन एल अँड लाईन एम आर द पॅरलल टू इच अदर. त्यानंतर थर्ड आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट, देन द टू लाईन्स आर पॅरलल. इथे पण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज या लाईन काढला एल आणि एम, आणि परत इथे एक ट्रान्सव्हर्सल काढला, एन नाव देऊ त्याला. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे इथं कोणते होतील, हा एक झाला तर त्याला करस्पॉन्डिंग हा अँगल होईल, म्हणजे अँगल ए आणि अँगल बी. मग अँगल ए इज इक्वल टू अँगल बी असं जर का आपल्याला एक्झाम्पलमध्ये जर का दिलं असेल तर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. ओके, म्हणजे कंडिशन जर का अशी दिली असेल आपल्याला क्वेश्चनमध्ये की हे दोन अँगल, अँगल ए आणि अँगल बी हे इक्वल आहेत, तर अशा वेळेस आपल्याला प्रूव्ह करता येईल की लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम.
आता प्रॅक्टिस सेट 2.2 आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन 1 आहे. इन फिगर 2.18 y इज इक्वल टू 108 डिग्री, x इज इक्वल टू 71 डिग्री. आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल अँड जस्टिफाय. म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे लाईन एम आणि लाईन एन या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत का ते आपल्याला जस्टिफाय पण करायचे आहे. ओके, तर सोल्युशनच्या आधी एक्स आपल्याला दिलेला आहे 71, इथं नोट डाऊन करू आपण, आणि वाय दिलाय 108 डिग्री. सोल्युशन. आता एक्स आणि वाय हे जर का पाहिलं तर दोन्ही इंटेरियर अँगल्स आहेत बघा. आत्ताच आपण शिकलो जर इंटेरियर अँगलची ॲडिशन जर का 180 असेल तर लाईन्स पॅरलल असतात. आता एक्स आपल्याला दिलेला आहे 71 डिग्री अँड वाय ची व्हॅल्यू दिली आपल्याला 108 डिग्री. देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू या दोघांचे ॲडिशन म्हणजे 71 डिग्री प्लस 108 डिग्री इज इक्वल टू येते 179 डिग्री. देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू आपल्याला किती पाहिजे, एक्स आणि वाय ची ॲडिशन 180 डिग्री पाहिजे. रूलनुसार आपल्याला या दोघांची ॲडिशन 180 डिग्री पाहिजे, पण ती होत नाहीये कारण की आपलं आन्सर आले 179. म्हणजेच देअरफॉर एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. मीन्स interior angles are not supplementary. Therefore, line M and line A are not parallel. Means interior angles are not supplementary. Supplementary म्हणजे काय की ज्याची ॲडिशन 180 नाहीये त्याला म्हणतात आर नॉट सप्लिमेंटरी. आता इंटेरियर अँगल जर का सप्लिमेंटरी नसतील म्हणजे त्याची ॲडिशन जर का 180 एवढी नसेल तर हे दोन्ही जे लाईन आहेत ते एकमेकांना पॅरलल नाहीत. त्यामुळे देअरफॉर लाईन एम अँड लाईन एन आर नॉट पॅरलल. इथे लिहूया आपण कंसामध्ये इंटेरियर अँगल टेस्ट. एकदम इझी आहे हे. जर का तुम्हाला इंटेरियर अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट जर का व्यवस्थित कळले तर हे सुद्धा तुम्हाला सोल्युशन्स खूप इझी जातील. क्वेश्चन 2 इन फिगर 2.19 इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. त्यासाठी आपल्याला फिगर 2.19 चा विचार करायला सांगितलेला आहे. आता या क्वेश्चन मध्ये अँगलची मेजर्स दिलेली नाहीयेत आपल्याला, पण आपल्याला प्रूव्ह करायचे आहे की लाईन एल आणि लाईन एम एकमेकांना पॅरलल आहेत. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कन्सिडर करावं लागेल की अँगल सी ॲज शोन इन द फिगर. मग अँगल सी आता आपण इथं घेऊया. सोल्युशन करता करता तुमच्या लक्षात येईल का आपण अँगल सी इथं का घेतला. इथे लिहूया सपोज बी कन्सिडर अँगल सी ॲज शोन इन द फिगर. आता अँगल सी घेतले आपण त्यामुळे अँगल ए हा अँगल सी ला कॉन्ग्रुएंट असणार आहे. कशामुळं, कारण की हे दोघंही बघा समोरासमोर अँगल आहेत म्हणजेच व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत. त्याच्यामुळे हे दोन्हीही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. इथे लिहूया व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. आता ह्याला आपण 1 नंबर देऊ.
आणि अजून एक आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे बघा, अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल बी गिव्हन, कारण की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे आपण गिव्हन म्हणूया. आता 1 आणि 2 वरून आपल्याला लक्षात येते की अँगल बी आणि अँगल सी हे एकमेकांना कॉन्ग्रेंट आहेत. कशावरून? आता यामध्ये बघा अँगल ए आणि अँगल ए दोन्हीही कॉमन आहेत. मग या कॉमन अँगल जर का आपण बाजूला केले तर इथे रिमेनिंग काय राहते, अँगल सी आणि अँगल बी, म्हणजे हे दोन्हीही अँगल एकमेकांना एकरूप आहेत, कॉन्ग्रेंट आहेत. मी इथे लिहूया, देअरफॉर अँगल बी कॉन्ग्रेंट अँगल सी फ्रॉम 1 and 2. जर काय अँगल ए अँगल सी शी जर का कॉन्ग्रेंट असेल आणि अँगल ए अँगल बी शी जर का कॉन्ग्रेंट असेल तर हे दोन्ही अँगल सुद्धा एकमेकांना कॉन्ग्रेंट असतील. हे आपण सिद्ध केलं फ्रॉम 1 आणि 2 वरून. पण फिगरमध्ये जर का तुम्ही विचार केला तर अँगल बी आणि अँगल सी हे करस्पॉन्डिंग अँगल दिसत आहेत आपल्याला. ओके, हे पण लिहू आपण. बट angle B and angle C are corresponding angles. त्याच्यामुळे इथून आपल्याला काय प्रूव्ह करता येईल, देअरफॉर लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल ॲज पर द करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. कारण की करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मध्येच आपल्या डेफिनेशन मध्ये दिलेले आहे बघा, if a pair of corresponding angles formed by a transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. ओके, म्हणजे हे बघा अँगल बी आणि अँगल सी या दोन पेयर आहेत. एन या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालेले हे दोन अँगल आहेत, अँगल बी आणि अँगल सी हे एकमेकांना कॉन्ग्रेंट आहेत. हे आपण आत्ताच सिद्ध केलं. जर का हे एकमेकांना कॉन्ग्रेंट असतील तर टू लाईन्स आर ऑल्सो पॅरलल. ओके, म्हणजे आता टू लाईन्स याला कोणत्या आहेत तर लाईन एल आणि लाईन एम या सुद्धा पॅरलल असल्या पाहिजेत. हे आपल्याला डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे इन द करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मध्ये. त्यामुळे इथे देअरफॉर लाईन एल पॅरलल टू लाईन एम हे सिद्ध झालं ॲज पर द करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, म्हणजे एकदम किती इझिली आपण सॉल्व्ह केला बघा हा क्वेश्चन. पहिले आपण कन्सिडर केला की सी अँगल हा आपल्याला फिगरमध्ये दिलेला आहे आणि व्हर्टिकली ऑपोजिट अँगलवरनं हे दोन्हीही एकमेकांना कॉन्ग्रेंट आहेत. आणि गिवन इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेलीच होती, अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बी, म्हणजे हे दोन्ही अँगल एकमेकांना कॉन्ग्रेंट होते. मग ए अँगल जर का बी शी कॉन्ग्रेंट आहे, सी पण अँगल जर का बी शी कॉन्ग्रेंट आहे तर बी आणि सी हे दोन्हीही एकमेकांना कॉन्ग्रेंट आहेत. पण फिगरमध्ये जर का लक्ष दिलं तर हे दोन्हीही करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला सापडले. त्याच्यामुळं यावरून आपण काढलं की हे दोन अँगल जर का करस्पॉन्डिंग अँगल असतील तर लाईन एल अँड लाईन एम ऑल्सो द पॅरलल. ओके, एकदम इझी आहे, पण प्रॅक्टिस केली तर व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन 3 इन फिगर 2.20 इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी and angle x congruent angle y, then prove that line L parallel to line M. आता इथे आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर हा अँगल ए जो आहे तो अँगल बी शी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत. आणि अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय, म्हणजे हे दोन्हीही इक्वल आहेत. मग या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला प्रूव्ह करायचा आहे लाईन एल म्हणजे ही लाईन जी आहे ती या लाईनला पॅरलल आहे, लाईन एल पॅरलल टू लाईन एन. आता हे सोल्युशन करण्यासाठी आपल्याला पहिले लाईन एल पॅरलल टू लाईन एम दाखवावे लागेल. लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला अँगल ए आणि अँगल बी चा विचार करावा लागेल. फर्स्ट अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळे इथे लिहूया गिव्हन. आता हे दोन एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत बरोबर, पण
हे दोन्हीही अँगल कोणते आहेत तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हे बघा, कारण की के ही जी लाईन आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे, कारण की या दोन लाईनीमधून ती जात आहे आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले हे दोन अँगल आहेत. त्याच्यामुळे या दोन अँगलला आपल्याला म्हणता येईल करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यामुळे इथे लिहूया, बट अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. यावरून इथे प्रूव्ह केलं जाईल, देअरफॉर लाईन एल पॅरेलल टू लाईन एम. आता शिकलो त्याचप्रमाणे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्टची जी डेफिनेशन आहे त्यामध्ये आपण शिकलो, जर का हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल जर का कॉन्ग्रंट असतील तर त्यांना लागून असणारे जे लाईन आहेत त्या सुद्धा एकमेकांना पॅरलल असतात. त्याच्यामुळे आपण इथे प्रूव्ह करू शकलो लाईन एल पॅरलल टू लाईन एम. आता हिअर वी प्रूव्ह लाईन एल अँड लाईन एम आर द पॅरलल, बट अवर क्वेश्चन इज प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एल. ओके, म्हणजे आपण आता काय काढलं, आपल्याला त्यांनी प्रूव्ह काय करायला सांगितलेलं आहे की लाईन एल पॅरलल टू लाईन एल, म्हणजे ही पहिली आणि तिसरी लाईन जी आहे ती एकमेकांना पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. आता आपण या दोन लाईन पॅरलल आहेत हे प्रूव्ह केलेलं आहे. आता त्याच्यामुळे दुसरी इन्फॉर्मेशन काय दिली त्याचा विचार करायचा आहे आता आपल्याला. अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय आपल्याला दिलेली आहे. इज इक्वल टू किंवा याला कॉन्ग्रंट म्हटलं तरी सुद्धा चालेल, आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे त्यामुळे आपण इथं गिव्हन म्हणून लिहिलं. बट अँगल एक्स अँड अँगल वाय, आता या दोन अँगलचा जर का विचार केला तर बघा लक्षात येईल की हे दोन्ही अँगल जे आहेत ते अल्टरनेट अँगल आहेत, कारण की इथे झेड झालाय बघा तयार, आणि झेडचे हे जे दोन टोकं असतात त्याच्या आतमधील हे अँगल आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणता येईल अल्टरनेट अँगल्स. त्याच्यामुळे इथं आपण लिहूया, बट अँगल एक्स अँड अँगल वाय आर अल्टरनेट अँगल्स आता अल्टरनेट अँगल टेस्टचा जर का विचार केला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच दिलेलं आहे, जर का दोन अल्टरनेट अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रंट असतील तर त्यांना लागून असलेले जे लाईन्स असतात तर ते सुद्धा एकमेकांना पॅरलल असतात. देअरफॉर लाईन एम पॅरलल टू लाईन एन, कारण की बघा हा जो शेप तयार झालेला आहे हा शेप कोणत्या लाईन वरती आलेला आहे, एम लाईन पासून ते एन लाईन पर्यंत आलेला आहे. त्याच्यामुळे लाईन एम पॅरलल टू लाईन एन अल्टरनेट अँगल टेस्ट. आता हे दोन्ही जे आपण प्रूव्ह केलेलं आहे तर या फर्स्टला आपण एक नाव देऊ आणि सेकंडला दुसरा आकडा टाकूया. त्याच्यामुळे आपल्याला इथे प्रूव्ह करता येईल फ्रॉम 1 and 2 we prove that line L parallel to line N. आता कसं आपण प्रूव्ह करू शकतो, बिकॉज लाईन M पॅरलल टू लाईन L अँड ऑल्सो लाईन N. म्हणजे इथे बघा लाईन M 1 मध्ये आहे आणि सेकंड मध्ये सुद्धा लाईन एम आहे. मग ही लाईन जर का आपण बाजूला ठेवली तर लक्षात येईल की लाईन एम लाईन एल ला पॅरलल आहे, त्याचप्रमाणे लाईन एम लाईन एन ला सुद्धा पॅरलल आहे. मग या दोन जर का लाईनी म्हणजे या कॉमन घेऊन आपण ही जर का लाईन बाहेर काढली लाईन एम, तर एकमेकांना कोणकोणते पॅरलल होतील तर लाईन एल पॅरलल टू लाईन एन हे आपण इथं प्रूव्ह करू शकतो. त्याच्यामुळे इथं कारण पण लिहू आपण, बिकॉज line M parallel to line L and also line N.
म्हणजे ह्याच्यातून कॉमन कोणती निघाली तर लाईन एम ही कॉमन निघाली, त्याच्यामुळे रिमेनिंग कोणते राहिले लाईन एल आणि लाईन एल. मग देअरफॉर लाईन एल पॅरलल टू लाईन एल. प्रूव्ह दॅट. क्वेश्चन 4 दिलाय. इन फिगर 2.21 ही जी फिगर दिलेली आहे तिचं नाव आहे 2.21. त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. इफ रे बी ए म्हणजे ही जी रे आहे ती पॅरलल आहे रे डी ई ला आणि अँगल सी इज इक्वल टू 50 डिग्री, अँगल डी इज इक्वल टू 100 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए बी सी. म्हणजे इथला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्यांनी ब्रॅकेटमध्ये एक हिंट दिली बघा. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी. हा जो सी पॉइंट आहे त्या पॉइंट मधून जाणारी आपल्याला एक लाईन काढायची आहे. अशी लाईन काढायची आहे की जी ए बी ला पॅरलल असली पाहिजे. एक्स वाय नाव घेऊ म्हणजे ही वेगळी आहे हे लक्षात येईल. आता आपण इथे काय करूया, इंटेरियर अँगल घेऊया म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. कारण की इथे बघा हा शेप तयार झालेला आहे. या शेप मधून हा अँगल जर का आपण इथला काढला अँगल सी म्हणजे अँगल डी सी वाय हा जर का आपल्याला फाइंड आउट करता आला तर त्याच्यावरून आपल्याला अँगल बी सुद्धा पटकन फाइंड आउट करता येईल. त्याच्यामुळे इझिली जाऊया ही टेक्निक आपण वापरूया. ओके. फर्स्ट वी फाइंड आउट धिस अँगल बिकॉज इट इज व्हेरी इझी अँड युजफुल फॉर द फाइंड आउट अँगल बी. आता आपल्याला माहिती आहे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग फर्स्ट वी राईट डाऊन ऑल द गिवन इन्फॉर्मेशन गिवन इन द क्वेश्चन. आता गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आपल्याला बघा. रे दिलाय रे बी ए पॅरलल टू रे डी ई. सिम्बॉल थोडे मोठे करते नाहीतर ते बी ए डबल एल बॉल दिसेल तुम्हाला. रे बी ए पॅरलल टू रे डी ई ही एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिली आहे तर अँगल सी दिलाय 50 डिग्री आणि अँगल डी पण दिलाय 100 डिग्री. आणि हिंट मधून आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन मिळाली बघा. म्हणजे लाईन एक्स वाय आपण जी काढली आता ही लाईन पॅरलल आहे रे ए बी ला. ए बी किंवा बी ए दोन्हीपैकी काही म्हणू शकतो आपण. मग लाईन एक्स वाय पॅरलल टू रे बी ए. ओके. आता ही जी आपल्याला हिंट मधून मिळालेली इन्फॉर्मेशन आहे त्याला आपण 1 नंबर देऊ. आता एक्स वाय जर का बी ए ला पॅरलल असेल तर आपल्याला क्वेश्चन मध्ये अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रे बी ए पॅरलल टू रे डी. हे आपल्याला इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे ह्याला 2 नंबर देऊया. म्हणजेच रे डीई पॅरलल टू रे बी ए ही एक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती आहे. मग तर यावरून आपल्याला लाईन एक्स वाय पॅरलल टू रे डीई हे आपण प्रूव्ह करू शकतो फ्रॉम 1 and 2. आणि ह्याला देऊया आपण 3rd नंबर. म्हणजे इथं प्रूव्ह कसं केलं बघा आपण. जर का ए बी आणि डीई एकमेकांना पॅरलल आहे आणि ए बी एक्स वाय ला पॅरलल आहे तर डीई सुद्धा एक्स वाय ला पॅरलल होईल. ओके. आता हे फिगर वाईज झालं. आता इथून पाहूया आपण थेरी वाईज. तर थेरीमध्ये बघा 1 मध्ये आणि 2 मध्ये कॉमन काय आलेले तर रे बी ए आले आहे. आता इथे आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे लाईन एक्स वाय पॅरलल टू रे डीई त्यावरून आपल्याला हे 2 अँगलचा विचार करता येईल. आता हे 2 अँगल जर का विचार केला अँगल डी आणि अँगल सी तर हे इंटेरियर अँगल्स आहेत. ओके. मग आता यावरून आपल्याला हा अँगल सुद्धा काढता येईल. ओके. बिकॉज ऑफ द बोथ आर इंटेरियर अँगल्स. मग त्यासाठी काय काय इन्फॉर्मेशनची गरज असते ती फर्स्ट आपण लिहून घेऊया इथे. Here line XY parallel
to ray DE and ray DC is the transversal. कारण की बघा DE आणि XY हे दोन्ही पॅरलल आहे, त्याच्यामुळं या दोन्हीही लाईनला छेदणारी जी लाईन आहे DC ती झाली ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे therefore angle EDC plus angle DCY is equal to 180 degree as per the interior angle test. Therefore आता EDC आपल्याला माहित आहे 100 डिग्री प्लस अँगल DCY ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore अँगल DCY इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे 100 इकडे आल्यामुळे मायनस होतील, -100. Therefore अँगल DCY मिळाला आपल्याला इज इक्वल टू 180 - 100 इज इक्वल टू 80 डिग्री. आता ह्याला आपण 4 म्हणूया. आता ही जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती इथं मी फिगर मध्ये राईट डाऊन करते. अँगल DCY इज इक्वल टू 80 डिग्री. आता या फिगरचा जर का विचार केला तर हा पूर्ण अँगल म्हणजे अँगल BCY जर का आपण फाइंड आउट केला तर त्यावरून आपल्याला अल्टरनेट अँगलचा विचार करून अँगल ABC फाइंड आउट करता येईल. त्यामुळे फर्स्ट मेजर द अँगल BCY. देअरफॉर आता BCY मध्ये बघा दोन अँगल दिलेले आहेत, त्यांची जर काही ऍडिशन केली तर आपल्याला BCY मिळेल. म्हणजे अँगल BCD प्लस अँगल DCY इज इक्वल टू आपल्याला मिळेल अँगल BCY. आता ह्याचे दोन्हींचे मेजर्स आपल्याला माहित आहे. अँगल BCD दिलाय 50 डिग्री प्लस अँगल DCY पण माहिती आहे आपल्याला 80 डिग्री इज इक्वल टू 50 + 80 मीन्स 130 डिग्री. त्यामुळे देअरफॉर अँगल BCY इज इक्वल टू 130 डिग्री. आता ह्याला 5 नंबर देऊ. हिंट वरून इथे लक्षात येते AB पॅरलल टू XY अँड BC इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, मग त्यामुळे इथे अल्टरनेट अँगलचा आपल्याला विचार करता येईल. देअरफॉर हिअर रे BA पॅरलल टू लाईन XY आणि याचा BC हा ट्रान्सव्हर्सल मिळाला आहे, त्याच्यामुळे BC इज देअर ट्रान्सव्हर्सल. या इन्फॉर्मेशनचा वापर करून आणि अल्टरनेट अँगलचा वापर करून आपल्याला हे लक्षात येईल की अँगल ABC इज इक्वल टू अँगल BCY. अँगल ABC is equal to angle BCY because of alternate angles. आणि therefore मेजर्स पण लिहू आपण. मेजर्स अँगल ABC कारण की आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय मेजर्स ऑफ अँगल ABC. मग अँगल ABC इक्वल टू अँगल BCY आहे. BCY आपण फाइंड आउट केला 130 डिग्री, त्यामुळे ह्याला म्हणता येईल 130 डिग्री फ्रॉम 5. ओके, म्हणजे लक्षात आले तुमच्या. फर्स्ट आपण काय फाइंड आउट केला आता अँगल BCY काढला. BCY काढल्यामुळे हा पूर्ण अँगल आपल्याला मिळाला 130 डिग्रीचा. आणि इथे बघा झेड तयार झालेला आहे आणि AB आणि XY एकमेकांना पॅरलल आहेत, त्यामुळे असं झेड तयार झालेला आहे. झेड तयार झालेला आहे म्हणून हे जे टोक आहे आणि हे जे टोक आहे ते दोन्ही सेम असणार आहे. म्हणजे त्यांचे अँगल्स जे आहेत त्या टोकाचे तिथले
ते एकदम सेम असणार आहेत, इक्वल असणार आहेत. त्याच्यामुळे अँगल ABC इज इक्वल टू अँगल BCY. याचा आपण फायदा घेऊन आपण अँगल ABC फाइंड आउट केलाय 130 डिग्री. क्वेश्चन 5 साठी ही डायग्राम दिलेली आहे फिगर 2.22. क्वेश्चन विचारला इन फिगर 2.22 रे AE पॅरलल टू BD, म्हणजे AE आणि BD हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. त्याचप्रमाणे रे AF इज द बायसेक्टर ऑफ अँगल EAB. AF हा बायसेक्टर दिलेला आहे अँगल EAB चा, आणि रे BC इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABD. रे BC हा एक बायसेक्टर दिलाय आपल्याला अँगल ABD चा. यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की लाईन AF पॅरलल टू लाईन BC. आता AF लाईन सुद्धा आपल्याला दिलेली त्यांनी काढून, लाईन AF पॅरलल टू लाईन BC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे, फक्त त्यामध्ये थेअरी जास्त असणार आहे, त्याच्यामुळे बिलकुल गोंधळून जाऊ नका. स्टेप बाय स्टेप आपण शिकून घेऊया. आता फर्स्ट आपण पाहूया व्हॉट इज द फंक्शन ऑफ द बायसेक्टर. तर बायसेक्टर काय करतो, बायसेक्टर इज डुईंग टू इक्वल पार्ट्स ऑफ दॅट अँगल. आता इथे हा जो अँगल दिलाय आपल्याला अँगल EAB, याचे दोन समान भाग केलेले आहेत बायसेक्टरनी AF ने, म्हणजे अँगल EAF इज इक्वल टू अँगल FAB. त्याचप्रमाणे हेच फंक्शन बायसेक्टर BC ने केलेलं आहे. अँगल ABC इज इक्वल टू अँगल DBC. आता फर्स्ट टू राईट डाऊन गिव्हन इन्फॉर्मेशन. काय काय दिले आपल्याला, तर रे दिलाय RAY, रे AE पॅरलल सांगितलंय टू रे BD. क्वेश्चन मध्ये दिलंय त्याच्यामुळे आपण इथं गिव्हन म्हणूया. त्यानंतर आता इथे फर्स्ट घेते मी रे AF हा फर्स्ट बायसेक्टर आहे, त्याच्यामुळे फर्स्ट आकडा दिला इज द बायसेक्टर ऑफ अँगल EAB. आणि सेकंड बायसेक्टरचा विचार करू, रे BC इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABD. आता हे दोन बायसेक्टरचा आपण इथे विचार केलेला आहे. आता कॅल्क्युलेशन करताना आपल्याला फर्स्ट कन्सिडर पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा आहे रे AF बायसेक्ट अँगल EAB. ओके, आता हे दोन बायसेक्टर होते म्हणून मी दोन्ही तुम्हाला एकदम लिहून दिलेले आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहिल्यांदा आपल्याला AF चा विचार करायचा आहे बायसेक्ट टू अँगल EAB. तर यावरून EAB कुठे आहे बघा, इथं EAB इथे आहे. ओके, आता यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. EAB आपल्याला काढता येईल. EAF दिलेला आहे आणि FAB दिलेला आहे. ओके, त्याची मेजरमेंट आपल्याला XX दिलेली आहे. या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला हा फुल्ली अँगल मिळेल अँगल EAB. त्यामुळे देअरफॉर अँगल EAB इज इक्वल टू अँगल EAF प्लस अँगल FAB. देअरफॉर अँगल EAB इज इक्वल टू EAF दिलाय आपल्याला X, दुसरा पण दिलाय आपल्याला X. देअरफॉर अँगल EAB इज इक्वल टू, आता इथे ॲडिशन आहे 2 टाइम्स X आलेला आहे, त्याच्यामुळे इथं आन्सर येईल 2X. त्याला फर्स्ट नाव देऊ, कारण की आपल्याला फर्स्ट अँगल मिळालाय अँगल EAB 2X. आता सेकंड कन्सिडर करू.
रे बी सी बायसेक्ट अँगल ए बी डी. म्हणजे हा जो बी सी आहे तो बायसेक्ट होतोय अँगल ए बी डी ला. त्याच्यामुळे दोन्ही इक्वल भाग तयार झालेले आहेत या अँगलचे. त्याच्यामुळं हा अँगल आणि हा अँगल हे दोन्हीही सेम झालेले आहेत. वाय वाय आपल्याला त्यांनी दिलेले आहे. आता याची जर ऍडिशन केली तर आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल ए बी डी काढता येईल. पुढचं कॅल्क्युलेशन मी या साईडला घेते. देअरफॉर अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल सी बी डी. दोन्हीही इक्वल आहेत आणि त्याचे मेजरमेंट आहे वाय. यावरून आता आपण अँगल ए बी डी काढू शकतो. देअरफॉर अँगल ए बी डी इज इक्वल टू अँगल ए बी सी प्लस अँगल सी बी डी. देअरफॉर अँगल ए बी डी इज इक्वल टू ए बी सी आणि सी बी डी दोन्हीही वाय आहेत, त्यामुळे वाय प्लस वाय. देअरफॉर अँगल ए बी डी इज इक्वल टू वाय प्लस वाय इज इक्वल टू 2y. याला 2 नंबर देऊ आपण. आता फर्स्ट वरून अँगल ई ए बी मिळाले आपल्याला, हा फुल अँगल मिळाले आपल्याला 2x. आणि सेकंडचा जेव्हा आपण विचार केला त्यावरून आपल्याला अँगल ए बी डी हा फुल अँगल मिळालाय 2y. रे ए ई पॅरलल रे बी डी. ए ई आणि बी डी म्हणजे हा रे आणि हा रे हे दोन्हीही पॅरलल आहेत. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. आणि अजून एक इन्फॉर्मेशन दिली आहे. अँड ए बी इज देअर ट्रान्सव्हर्सल. कारण की ए बी बघा ए ई आणि बी डी ला छेदतीये, त्याच्यामुळे ए बी हा झाला ट्रान्सव्हर्सल. त्याच्यामुळे आता इथे बघा हे 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि हा एक ट्रान्सव्हर्सल आहे. त्याच्यामुळे इथं जो अँगल तयार झालाय आणि इथे जो अँगल तयार झालेला आहे हे दोन्हीही अँगल अल्टरनेट अँगल झालेले आहेत. त्यामुळे त्याचा विचार जर का केला तर अँगल ई ए बी इज इक्वल टू अँगल ए बी डी. अल्टरनेट अँगल्स. लक्षात आलंय कसं आलंय अल्टरनेट अँगल्स? कारण की हे दोन्हीही पॅरलल लाईन्स आहेत, पॅरलल रे आहेत आणि हा जो आहे तो ट्रान्सव्हर्सल आहे. त्याच्यामुळे इथे जे तयार झालेले अँगल आहेत ते इक्वल आहेत. देअरफॉर आता अँगल ई ए बी माहिती आहे आपल्याला 2x आणि त्याचप्रमाणे अँगल ए बी डी पण माहिती आहे आपल्याला 2y. हे दोन्ही अँगल इक्वल आहेत म्हणजेच 2x इज इक्वल टू 2y फ्रॉम 1 and 2. म्हणजे 2x कुठे आला तर अँगल इथे आला आणि 2y कुठे आला तर इथे आला. मग यावरून आपल्याला प्रूव्ह करता येईल की लाईन ए एफ पॅरलल टू लाईन बी सी. म्हणजे ही जी लाईन आहे लाईन ए एफ पॅरलल टू लाईन बी सी हे आपल्याला प्रूव्ह करता आलं. देअरफॉर लाईन ए एफ पॅरलल टू लाईन बी सी बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्टची जर का डेफिनेशन पाहिली आपण तर त्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स इज कॉन्ग्रुएंट देन द 2 लाईन्स आर पॅरलल. आता हे दोन्हीही अँगल इक्वल आलेले आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला रिलेटेड असणारे जे लाईन्स आहेत लाईन ए एफ आणि लाईन बी सी बोथ आर पॅरलल. इथे लिहूया आपण अल्टरनेट अँगल टेस्ट. आता या टेस्टमध्ये काय असतं, जर का अँगल जर का कॉन्ग्रुएंट असतील किंवा इक्वल असतील तर ते त्याला रिलेटेड असलेले लाईन सुद्धा
एकमेकांना पॅरलल असतात. क्वेश्चन 6 आहे, अ ट्रान्सव्हर्सल EF ऑफ लाईन AB अँड लाईन CD इंटरसेक्ट्स द लाईन्स ॲट पॉइंट P अँड Q, जे या पॉइंटला भेटत आहेत रिस्पेक्टिव्हली. रे PR अँड रे QS आर द पॅरलल अँड बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ अँड अँगल PQC रिस्पेक्टिव्हली. यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट लाईन AB पॅरलल टू लाईन CD, म्हणजे AB आणि CD या दोन्ही लाईन पॅरलल आहेत एकमेकांना, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यामध्ये गिवन इन्फॉर्मेशन मध्ये QS हा रे जो दिलेला आहे तो बायसेक्टर आहे अँगल PQC चा, आणि रे PR बायसेक्टर दिली आपल्याला अँगल BPQ चा. यावरून हे दोन इक्वल आहेत, अँगल हे इक्वल आहेत आणि हे दोन अँगल इक्वल आहेत. क्वेश्चन 5 जसा सोडवला आपण तसाच हा आपण क्वेश्चन सोडवायचा आहे. आता सोल्युशनसाठी फर्स्ट बायसेक्टरचा आपण पहिले विचार करणार आहोत. आता बायसेक्टर आहे रे PR अँड रे QS आर द बायसेक्टर्स. आता बायसेक्टर त्याचं फंक्शन करून टाकणार आहे, त्यामुळे देअरफॉर अँगल QPR इज इक्वल टू अँगल BPR. म्हणजे बायसेक्टर PR ने काय वर्क केले इथे, तर हे दोन अँगल आहेत ते इक्वल केलेले आहेत, अँगल QPR अँड अँगल BPR. त्याचप्रमाणे अँगल PQS इज इक्वल टू अँगल CQS. हे काम केलेले रे QS बायसेक्टरने. क्वेश्चनमध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, रे PR अँड रे QS आर द पॅरलल. रे PR पॅरलल टू रे QS. आता ही सगळी गिवन इन्फॉर्मेशन मिळाली आपल्याला. आता फर्स्ट रे PR बायसेक्टमुळे इक्वल झालेले अँगल्स आहेत, अँगल QPR अँड अँगल BPR. आपल्याला फर्स्ट मध्ये काय घ्यायचं आहे, रे PR बायसेक्टमुळे इक्वल झालेले अँगल जे आहेत, अँगल QPR अँड अँगल BPR, यांसाठी आपण x घेणार आहोत. त्यामुळे लेट अँगल BPR इज इक्वल टू अँगल QPR इज इक्वल टू, यांसाठी आपण x घेणार आहोत, ह्याला नंबर 1 देऊ आपण. आणि सेकंड मध्ये रे QS बायसेक्टमुळे इक्वल झालेले जे अँगल आहेत, म्हणजे अँगल PQS आणि अँगल CQS, यांसाठी आपण y घेणार आहोत. त्यामुळे इथे x देऊया आपण, आणि इथे जे इक्वल आपण दाखवले होते त्यांसाठी y घेऊया. लेट अँगल BPR इज इक्वल टू अँगल QPR इज इक्वल टू x असं आपण घेतलेलं आहे. आता या दोन्ही अँगलची इन्फॉर्मेशन आपल्याला माहित आहे, यावरून आपण अँगल BPQ काढू शकतो. देअरफॉर अँगल BPQ इज इक्वल टू अँगल BPR प्लस अँगल QPR. कारण की हा अँगल प्लस हा अँगल इज इक्वल टू फुल्ली अँगल होते अँगल BPQ, त्याच्यामुळे आपण ॲडिशन केली. देअरफॉर अँगल BPQ इज इक्वल टू BPR x आहे आणि QPR पण x आहे, त्याच्यामुळे अँगल BPQ मिळेल आपल्याला 2x. ह्याला नाव देऊया 2, कारण की हे आन्सर आलेले. त्याचप्रमाणे रे QS बायसेक्टमुळे इक्वल झालेले अँगल जे आहेत, अँगल PQS आणि अँगल CQS, यांसाठी आपण y तर घेतलेला आहोत, ते आपण आता राईट डाऊन करूया. लेट अँगल PQS इज इक्वल टू अँगल CQS इज इक्वल टू y. याला आपण थर्ड नंबर देऊया.
आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला अँगल PQC हा काढता येईल, कारण की PQC अँगल PQS प्लस CQC जर का घेतला आपण तर आपल्याला हा फुल्ली अँगल मिळेल अँगल PQC. त्यामुळे देअरफॉर अँगल PQC is equal to angle PQS plus angle CQS is equal to दोन्ही अँगल आपल्याला y y दिलाय y plus y. therefore angle PQ therefore angle PQC is equal to y plus y means 2y होतील इथं. आता हे जे आन्सर मिळाले आपल्याला यासाठी आपण 4 हा नंबर देऊया. आता फिगर मध्ये जर का नीट आपण पाहिलं तर इथे बघा झेड बनतोय उलटा, असा उलटा झेड बनतोय. मग झेडच्या आतील जे अँगल असतात म्हणजे हे टेप आणि हे टोक हे सेम असतात, म्हणजे तिथं y आणि x हे दोन्हीही इक्वल होत आहेत. y इज इक्वल टू x, कारण की हे दोन्हीही अल्टरनेट अँगल इथं तयार झालेले आहेत. आणि हे दोन्ही जर का अल्टरनेट अँगल असतील तर QS अँड PR हे सुद्धा दोन्ही पॅरलल होती एकमेकांना. त्यामुळे इथे लिहूया रे PR पॅरलल रे QS. ओके, एकदा फिगर बघा. फिगर जर का पाहिली तर उलटा झेड दिसतोय आणि झेडच्या आतील टोकामधील हे दोन अँगल आहेत ते इक्वल असणार आहेत, कारण की ते दोन्हीही अल्टरनेट अँगल आहेत. आणि जर का हे दोन्हीही अल्टरनेट अँगल इक्वल असतील किंवा कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्याशी रिलेटेड असणारे या ज्या लाईन आहेत किंवा या ज्या रे आहेत QS आणि PR हे सुद्धा इक्वल असणार आहेत. त्याच्यामुळे आपण लिहिले रे PR पॅरलल टू रे QS. आणि या दोघांचा ट्रान्सव्हर्सल इथे दिसत आहे लाईन PQ अँड लाईन PQ इज देअर ट्रान्सव्हर्सल. therefore angle QPR is equal to angle PQS, कारण की हे दोन्हीही अल्टरनेट अँगल झालेले आहेत. आणि त्यामुळेच आता QPR म्हणजे x आहे आणि PQS म्हणजे y आहे, त्याच्यामुळे x इज इक्वल टू y होईल. इथे 1 मध्ये सुद्धा आपण दिलेले बघा BPR आणि QPR म्हणून आपण x घेतला होता. आणि थर्ड मध्ये सुद्धा PQS आणि CQS y घेतला होता. त्यामुळे इथे लिहिता येईल फ्रॉम 1 and 3. आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे लाईन AB पॅरलल टू लाईन CD. आता AB म्हणजे ही पूर्ण लाईन आणि CD म्हणजे ही सुद्धा पूर्ण लाईन, ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग अशा वेळेस नुसता x आणि y चा विचार करून चालणार नाही आपल्याला, तर ह्याला दोन्ही साइडने मल्टिप्लाय करायचे 2 ने. त्यामुळे इथे होईल 2x आणि इथे होईल 2y बाय मल्टिप्लाइंग both sides. टू एक्स ही व्हॅल्यू कोणाची आहे तर अँगल BPQ ची आहे. मग ती रिप्लेस करू आपण इथे अँगल BPQ. आणि 2y ही व्हॅल्यू आहे अँगल PQC साठी, ती पण रिप्लेस करू अँगल PQC. इथे लिहूया फ्रॉम 2 and 4. हे लिहावंच लागेल, कारण की हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले नाहीये, तर हे आपण ह्याचं आन्सर काढलेलं होतं. अँगल BPQ आणि अँगल PQC चं आपण आन्सर काढलेलं होतं, त्याच्यामुळे हे आपल्याला लिहावंच लागणार आहे ब्रॅकेटमध्ये.
पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अँगल बीपीक्यू किती आहे, 2x आहे. अँगल पीक्यूसी किती आहे, 2y आहे. आणि हे दोन्हीही इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहे, यापैकी तुम्ही कोणताही सिम्बॉल यूज करू शकता. हे दोन्हीही इक्वल आहे म्हणजे हा अँगल इक्वल टू हा अँगल, म्हणजे अँगल बीपीक्यू इक्वल टू अँगल पीक्यूसी. बट अँगल बीपीक्यू and angle PQC are alternate angles. हे दोन्ही अँगल जर का आपण पाहिले तर दोन्ही अँगल इक्वल येत आहेत आणि दोन लाईन वरती एका ट्रान्सव्हर्सल लाईनमुळे हे दोन्ही अँगल तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही अल्टरनेट अँगल तयार झालेले आहेत. आणि जर का अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील किंवा इक्वल असतील तर त्यांच्याशी रिलेटेड असलेले ज्या लाईन असतात त्या सुद्धा एकमेकांना पॅरलल असतात. त्याच्यामुळे इथे प्रूव्ह झालं. देअरफॉर वी कॅन प्रूव्ह दॅट लाईन AB पॅरलल टू लाईन CD. इथे लिहूया आपण अल्टरनेट अँगल टेस्ट. कारण की बघा अल्टरनेट अँगलची जी थेरी दिलेली आपल्याला थेरम, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. म्हणजे आता इथे या फिगरमध्ये अल्टरनेट अँगल्स कोणते तयार झालेले आहेत तर बीपीक्यू आणि पीक्यूसी हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत. त्याच्यामुळे त्या दोन्ही लाईन्स सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह केला तेव्हा त्याच्यामध्ये इंटररे अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे आपण व्यवस्थित शिकलेलो होतो. त्याच्याच ऑपोजिट इथे आहे. फक्त एवढ्या गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी सुद्धा हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो तुम्हाला इझिली कव्हर करता येईल आणि एकदम इझिली आहे. पण प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत राहा. कारण की यामधील एक जरी स्टेप तुम्ही गाळली किंवा सपोज हे आन्सर आलेले आहे ते कशामुळे आलेले आहे, आपण ब्रॅकेटमधलं काही लिहिलंच नाही तरी येथे सुद्धा आपले मार्क जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे प्रॅक्टिस खूप करत राहा. जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला इझी जाईल. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.